मिस यू आणि तू कायम आमच्या स्मरणात राहशील. तर हा आजचा फॅमिली व्लॉग डेडिकेटेड आहे माझ्या काकूला, आमच्या अनीसाठी. तर आम्ही 2-3 महिन्यानंतर मी हा व्लॉग पोस्ट करते आहे. राहून गेलेला पोस्ट करायचा, बट तेव्हा वाटलं नव्हतं की काकूची आमच्यासोबतची ही शेवटची ट्रिप असेल. तर ह्यावरनं एकच गोष्ट ध्यानात आली की जितका वेळ तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत, पॅरेंट्ससोबत घालवता येईल, प्लीज त्यांना वेळ द्या. कारण का ह्या सगळ्या आठवणीच शेवटी सोबत राहतात. तर हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? निघालो आहे आम्ही पिकनिकसाठी. पिकनिकचा व्लॉग आहे हा. आम्ही पिकनिकसाठी गेलेलो पूर्ण फॅमिली कासले. तर ॲज युजल कुठल्याही फॅमिली ट्रिपला जाताना आम्ही गाडी बुक केलेली आणि त्यासाठी जसं आम्ही कोकणी आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती बिलीव करतो. गाडीला हार बांधणं, गाडीच्या पुढे नारळ फोडणं, तर ह्याच सगळ्या गोष्टी सकाळी सकाळी चालू आहेत दादाच्या आणि काकांच्या. तर आम्ही तोपर्यंत बाकीच्या मेंबर्सची वेट करतो आहे, त्यांना येऊ दे. तसं मग आम्ही निघणार आहे, कारण का आम्हाला इकडनं सकाळी 6:30ला निघायचं होतं, पण निघता निघता 7:30 वाजले. आणि आता आमचा पुढचा प्रवास आहे जो आरे कॉलनीमधून आम्ही निघणार आहोत लोणावळ्यासाठी. सो बघूया पुढे कसं ट्रॅफिक वगैरे आहे, काय आहे. तोपर्यंत ह्यांची पूजा वगैरे सगळं आवरून घेऊ देत. हे बघा, पूजा वगैरे झाली आहे, गारणं घालून झालं आहे. आमची पूर्ण गँग सगळे सुपर एक्सायटेड आहे, कारण का ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. 6:30 वाजता आम्ही निघणार होतो, 7:30 वाजले आहेत निघण्यासाठी. तर पुढे स्टेट येऊन बघत राहा आमची जर्नी आणि तुम्हीसुद्धा आमच्यासोबत एन्जॉय करा. आणि जसं मी परत म्हणाले, गाईज कीप गिविंग टाईम टू युअर फॅमिली, फ्रेंड्स. तर चला बसमध्ये बसूया. आतून दाखवते, बसमध्ये सगळे सेटल झाले आहेत आणि आम्ही निघालो आहे लोणावळ्यासाठी, कारण का तिकडे फार्म हाऊस बुक केलेलं आहे 2 दिवसाचं पूर्ण आणि विला काइंड ऑफ आहे. तर बघा, मी एकदम पाठीमागे बसले, तर तुम्हाला पुढचं सीन दाखवतो. तोपर्यंत पोचू आपण. मस्ती करत होतो आम्ही बसमध्ये. आता आम्ही उतरलोय, पहिला हॉल्ट घेतोय आम्ही. गगनगिरी महाराजांचं मठ आहे खोपोलीला आहे बघा, माझी मम्मी तर आणि ही माझी कझिन आहे. तर आम्ही लोक खोपोलीला उतरून आम्ही तिथे गगनगिरी महाराजांच्या मठात निघालोय सगळेजण. तर फायनली आम्ही पोचलो आहे इथे लोणावळ्याला. पहिलं खूप भूक लागली आहे, तर काहीतरी पहिलं खाऊन घेतो, कारण का सकाळी नाश्ता करायला नाही भेटला. गगनगिरी महाराजांच्या तिथे जेवण वगैरे पण असतं, पण आम्हाला ते सुद्धा नाही करता आलं, कारण का त्याचा टायमिंग 11चा होता आणि आम्हाला इथे पोचायचं होतं. ते बघा, मस्त मस्त चिकन थाळी आलेली आहे. सगळेजण पहिलं जेवून घेतो, थोडं फ्रेश होतो, कारण का 2 दिवस तर आपलाच आहे ना बाई विला. तर या तुम्ही सुद्धा जेवायला. आणि खूप छान थंडपणा आहे, म्हणजे एवढ्या गरमीमध्ये सुद्धा इतका थंडावा वाटतो आहे आणि खूप भारीच वाटत होतं एकदम. म्हणजे मला तर वाटतं जर पावसामध्ये जर आपण गेलो ना इथे,
एक नंबर वाटेल हा पूर्ण माहोल ॲम्बियन्स. तर या सगळे जेवून घेतोय. चला तर सगळे जेवतात तोपर्यंत आय गिव्ह यू क्विक विला टूर. हा बघा 4 BHK विला आहे, वरती पूर्ण आमच्या फॅमिलीसाठी बुक केलं आहे आणि इतकं सुंदर इंटिरियर केलं आहे ना ह्याचं. वाव, बघा हा हॉल आहे आणि कोकणामध्ये असं काही घर असेल तर किती मजा येईल नाही. बघा हा एक बेडरूम, रूम नंबर 1 आणि पुढे आहे हा पूर्ण एस्थेटिक असा हॉल, सेकंड बेडरूम आहे. त्याच्यानंतर वॉशरूम सुद्धा इन्व्हेंटर्स आहेत आतमध्ये, आणि हा एक रूम आणि हा एक 4th रूम. पुढे त्याच्यासाठी एक स्टोरेज रूम सुद्धा केलेला आहे. आणि हा जो आहे हा एंट्रन्स. समोर बघा लोहगड दिसतोय. इथे खूप सारे ट्रेकिंग्स होतात लोहगडमध्ये. मस्त जेवण करून झोप झाली आहे आणि आता संध्याकाळचा चहा नाश्ता घेतोय, कारण का आम्ही तर फोटो सेशन वगैरे सुरू करणार आहोत. आता बाकीच्या जे छोट्या छोट्या मुलांना आपण पूलमध्ये वगैरे पाठवतो, तोपर्यंत या मस्तपैकी फोटो सेशन, चहा कॉफी घेऊया. अरे हा टाईम बेस्ट मोमेंट आहे फॅमिलीसोबतचा. ती बघा मग आता पूलमधली धमाल मस्ती एन्जॉय करा. अगं आपला आहे डेक. वा, काय हो कसले आहे ना त्याला त्याला. हे बघा आम्ही पूलमध्ये एन्जॉय करत असताना मुलं लोक काय करतात, माझे काका भाऊजी हे सगळे बार्बिक्यू इथे करतायत सेट. तो खूप सुंदर विला आहे, राहण्याची अप्रतिम सोय आहे, जेवणाची खूप सुंदर सोय आहे. ब्रेकफास्ट, लंच, डिनर जसं तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे ते करून देतात. विलाचे पूर्ण डिटेल्स आणि सागर भाऊ म्हणून आहेत तिथे, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. सो गाईज तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा, फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत एन्जॉय करा. आणि पावसामध्ये तर हा विला अप्रतिम दिसतो, पूर्ण फॉग, रेनी सीझन. दिस इज अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुल विला. सो अशा प्रकारे हळूहळू हळूहळू चेपणं सुरू आहे. या मॅडम तर सकाळी 9 वाजल्यापासून चालू आहे. ए आईला जाय यशवी, पाण्यात नाही खायचं, पाण्यात नाही खायचं. स्टार्ट. अशा प्रकारे धमाल मस्ती करत आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. सो गाईज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम चॅनलला आणि फॅमिलीला असंच राहू द्या. अरे मग पाणी कमी करते. साया कर गई बिल्लू नाच राजा. आई पाणी पिशील वगैरे.